नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो, लॉ 3 इयर म्हणजेच LLB 3 इयर ऍडमिशन 2024 च्या 2 कॅप राऊंड कंप्लीट झालेल्या आहेत आणि कॅप राऊंड 3 ला आता सुरुवात होऊन त्याची अल्फाबेटिक मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे आणि विद्यार्थ्यांकडे ही शेवटची संधी आहे. काही गोष्टींमध्ये त्यांना चेंजेस करायचे आहेत. जर या चेंजेस नाही केल्या तर कॅप राऊंड 3 मध्ये त्यांचं ऍडमिशन होऊ शकणार नाही. त्यांना 3rd कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉट होऊ शकणार नाही. नेमक्या याच गोष्टी कोणत्या आहेत, कॅप मध्ये आपला नंबर लागायचा असेल तर काय करायचं आहे, अशा सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या. इथून पुढच्या सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला LLB कॅप ऍप्लिकेशनच्या वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता इथं आल्यानंतर हा पॉपअप मेसेज तुम्हाला येईल. न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म एडिटिंग कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग विल बी अवेलेबल ॲज पर शेड्यूल. प्लीज चेक अपडेटेड ऍडमिशन शेड्यूल. त्याला क्लोज करायचंय. आता इथं पहा, हा एक नवीन चेंज तुम्हाला दिसेल. 2 दिवसापूर्वी हे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं टॅब हे डिॲक्टिव्हेट होतं. फक्त लॉग इनचा ऑप्शन होता, परंतु परत एकदा या ठिकाणी हे ऍक्टिव्हेट झालेलं आहे. तर आणखीन देखील ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी एक्झाम दिलेली आहे परंतु रजिस्ट्रेशन केलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांनी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन मध्ये जाऊन त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं अल्फाबेटिक लिस्ट मध्ये महाराष्ट्र स्टेट मध्ये असेल किंवा नॉट कन्सिडर्ड इन अल्फाबेटिक लिस्ट मध्ये असेल, तर ज्यांचं नॉन कन्सिडर्ड लिस्ट मध्ये आहे नाव, त्यांनी काय करायचंय पहा, त्यांच्या नावावरती इथं समोर रिझन फॉर नॉट इन मेरिट लिस्ट ऑलरेडी ऍडमिटेड आहेत, यांचं ऍडमिशन झालंय, तर इथं काही करता येणार नाही. यांना जर 3rd कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर यांनी अगोदर त्यांचं ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे ते ऍडमिशन कॅन्सल करून घ्यायचं आहे. इथं ऑप्शन फॉर्म नॉट फिल्ड, तर यांनी त्यांचा ऑप्शन फॉर्म आता आज आणि उद्या भरू शकतात. त्यानंतर इनकम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म, डॉक्युमेंट वगैरे अपलोड केले नसतील तर इनकम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म आहे, तर तो फॉर्म व्यवस्थित भरून त्यांनी त्यांचं कॉलेज चॉईसेस द्यायचे आहेत. तर जे काही तुमच्या नावासमोर रिझन आहे तर ते तुम्ही फुलफिल केल्यानंतर कॅप राऊंड 3rd साठी तुम्ही इलिजिबल राहणार आहात. फायनल मेरिट लिस्ट मध्ये हे नाव तुमचं येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव या अल्फाबेटिक लिस्ट मध्ये आहे त्यांच्या देखील नावासमोर सर्व डिटेल माहिती आहे. तर आपल्याला हे सर्व डिटेल्स चेक करायचे आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला कुठली चेक करायची आहे तर ते तुमचे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क्स तुम्हाला चेक करायचे आहेत. कन्व्हर्जन सर्टिफिकेट मध्ये आणि ओरिजिनल मार्कशीट मध्ये जर काही तफावत असेल, इथं 52% आहेत पण ऍक्च्युअल मध्ये 54 असतील किंवा 50 असतील, तर 100% तुमचं ऍडमिशन कॅन्सल होणार आहे. तुमचा नंबर लागला तरी तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन देणार नाहीत. तुम्ही म्हणाल माझे डॉक्युमेंट व्हेरीफाईड आहेत, माझा नंबर या ठिकाणी मेरिट लिस्ट मध्ये आलेला आहे, तरी देखील इथं जर या मार्कामध्ये चूक असेल ग्रॅज्युएशनच्या तर 100% बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ऍडमिशन हे कॉलेजने रिजेक्ट केलेलं आहे. व्यवस्थित तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट तयार करा. जे मार्क्स मार्कशीट वरती आहेत तेच या ठिकाणी कन्व्हर्जन सर्टिफिकेट मध्ये आणि तुमच्या फॉर्म मध्ये देखील एंटर केलेले असायला हवेत, अन्यथा तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं तयार करायचं, त्याचा फॉर्मॅट काय आहे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये भेटून जाईल. तर या सर्व गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला तुमचं 3rd कॅप राऊंड मध्ये फायनल मेरिट लिस्ट मध्ये नंबर येणार आहे. आता कॉलेज ऑप्शन विषयी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न होते की जे कॉलेज ऑप्शन त्यांनी 1st 2nd राऊंड साठी दिलेले आहेत तेच कॉलेज ऑप्शन कॅरी फॉरवर्ड करू शकतात का, म्हणजे तेच परत सेम त्याच सिक्वेन्सने तुम्ही देऊ शकता का. तर हो, तुम्ही ते कॉलेज ऑप्शन तशाच प्रकारचे परत एकदा देऊ शकता. आणि मी सजेस्ट करेन
ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, कारण जर आता पहा इथं तुम्हाला या वर्षी ऍडमिशन भेटलं नाही तर तुमचं हे इयर डाऊन होऊ शकतं, तुमचा गॅप पडू शकतो. इतर ठिकाणी तुम्हाला आता ऍडमिशन प्रोसेस क्लोज झालेली असेल, त्यामुळं तुम्ही मॅक्झिमम कॉलेज ऑप्शन द्या, परंतु असे द्या जिथं नंबर लागला तर तुम्ही जाऊ शकता. नसेल तर उगीच द्यायचे म्हणून देऊ नका, इतर विद्यार्थ्यांचं सीट तुम्ही अडवून ठेवाल. त्यामुळे जिथं तुम्ही जाऊ शकता असे कॉलेज ऑप्शन तुम्ही एक्स्ट्राचे ऍड करा. आणि हे सर्व तुम्हाला केव्हा करायचं आहे, तर यासाठी फायनल डेट जी आहे इथं फुल कॅप शेड्यूल मध्ये जे नवीन अपडेटेड शेड्यूल आहे त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही, फक्त 2 दिवसामध्ये तुम्हाला हे करता येणार आहे. ते म्हणजे 30/8/2024 आणि 31/8/2024. म्हणजे आजचा एक दिवस आणि उद्या संध्याकाळी रात्री 11:59 पर्यंत तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये एडिट करू शकता, कॉलेज ऑप्शन चेंज करू शकता, तुमचं काही जर डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील तर अपलोड करू शकता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यांचं रिसिप्ट अपलोड केलेला आहे, तर ते विद्यार्थी या ठिकाणी ओरिजिनल त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅल्यूची सर्टिफिकेट अपलोड करू शकतात. किंवा तुमचा फॉर्म व्हेरीफाईड असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाहीये, तुम्ही तुमचं ओरिजिनल सर्टिफिकेट ऍडमिशनच्या वेळेस देखील देऊ शकता. तर मित्रांनो, ही डेट लक्षात ठेवा, उद्या यासाठी शेवटचा दिवस असणार आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे चेंजेस तुम्हाला करता येणार नाहीत. धन्यवाद.